मोची समाज युवक संघटनेच्या शिष्टमंडळानं ही नैसर्गिक की रासायनिक ताडी असा सवाल विचारत बाटल्या घेऊनच प्रशासनाला घेरलं आणि फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली। सोलापूर शहरातील बेकायदेशीर आणि भेसळयुक्त विषारी ताडी विक्री केंद्रांवर तात्काळ कारवाई करून संबंधित परवाने रद्द करावेत आणि ही केंद्रे कायमस्वरूपी बंद करावीत अशी मागणी मोची समाज युवक संघटनेच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली। संघटनेचे अध्यक्ष मोहन जंगम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं या संदर्भातील सविस्तर निवेदन सादर केलं। नैसर्गिक आणि संशयित रासायनिक ताडीच्या बाटल्या थेट अधिकाऱ्यांच्या टेबलावर हे या आंदोलनाचं वैशिष्ट्य ठरलं। शिष्टमंडळानं नैसर्गिक ताडी आणि रासायनिक मिश्रण असल्याचा संशय असलेल्या ताडीच्या बाटल्या प्रत्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर सादर करून या नमुन्यांची तात्काळ फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणी करण्याची मागणी केली। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असल्यानं विलंब न करता वैज्ञानिक तपासणी करून सत्य जनतेसमोर आणावं अशी भूमिका संघटनेनं मांडली। निवेदनात म्हटलं आहे की सोलापूर हे कामगारांचं शहर असून लष्कर, मोदीखाना, बापूजीनगर, फॉरेस्ट, हिरण्णावस्ती आदी भागांमध्ये सुरू असलेल्या ताडी विक्री केंद्रांमुळे गंभीर सामाजिक आरोग्यविषयक आणि कायदा सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होत आहेत। स्थानिक नागरिकांकडून सातत्यानं भेसळयुक्त आणि आरोग्याला अपायकारक ताडी विक्री होत असल्याच्या तक्रारी केल्या जात असून अनेकांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या भागातील अनेक युवक युवती उच्च शिक्षण घेत आहेत। ताडी विक्री केंद्रांमुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत असून कामगार, महिला आणि युवकांचं सामाजिक तसंच आर्थिक नुकसान होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। शिष्टमंडळानं प्रशासनाकडे शहरातील सर्व ताडी विक्री केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबवणं, ताडीचे नमुने शासकीय आणि फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणं, भेसळयुक्त अथवा विषारी ताडी विक्री करणाऱ्यांचे परवाने तात्काळ रद्द करणं, संबंधित विक्री केंद्रे कायमस्वरूपी बंद करणं आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करणं या मागण्या केल्या। यावेळी मोची समाज युवक संघटनेचे अध्यक्ष मोहन जंगम यांनी इशारा देताना सांगितलं की आम्ही केवळ आरोप केलेले नाहीत तर संशयित ताडीचे नमुने प्रशासनासमोर सादर केले आहेत। या अनोख्या पद्धतीनं बाटल्यांसह करण्यात आलेल्या निवेदनामुळे शहरातील ताडी विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। यावेळी श्री जांबुमुनी मोची समाज युवक संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष मोहन हणमंतू जंगम, सेक्रेटरी सिद्धराम मालप्पा मेहत्रे, कार्याध्यक्ष रवी नायक मेहत्रे, संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अनिल वासम, हरीश आसादे, रामप्रसाद शागालोलू, जितेश वर्जन, बलराज करगुळे, बालयोगी महाराज, नागेश गुजरे, राजू भंडारे, माजी अध्यक्ष रतिकांत कमलापुरे, श्रीनिवास चन्नेपागुलू, विष्णू सिद्धराम मेहत्रे, अशोक मेहत्रे, ज्ञानेश्वर मेहत्रे, राघवेंद्र मेहत्रे आणि युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। तात्काळ बंद करावं यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी समाजातील सर्व युवक तिथे एकत्रित उपस्थित आहेत। जे नैसर्गिक ताडी विकायला पाहिजे होतं ते न विकलं जाता विषारी ताडी विकून शहरातील युवकांचं बळी घेण्यासाठी ते दुकानं चालू आहेत। ते तात्काळ बंद करण्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे।